गुड आफ्टरनून फ्रेंड्स. कशा आहात? अभ्यास चालू आहे. ठीक आहे. आज आपण नवीन पॉईंट बघणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला. त्या पॉईंटचं नाव आहे पास्कल्स लॉ. अतिशय महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे आणि इझी आहे. ओके. पास्कल्स लॉ आणि नंतर त्याचे आपण काय बघणार आहे, दोन ॲप्लिकेशन्स. आता पास्कल्स लॉ म्हणजे काय, तर आपण जे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा जो स्टडी करतोय लक्षात, फ्लुइड्स म्हणजे लक्षात ठेवा आपण काय सांगितलं होतं, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. जे सबस्टन्स फ्लो होतात त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड म्हणतो. मग फ्लुइडमध्ये लिक्विड आणि गॅस. आता आपण जो स्टडी करतोय या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये फक्त लिक्विडचा विचार करतोय, येते का लक्षात. आणि आपण गॅसचा जो आहे ना तो थर्मोडायनॅमिक्समध्ये काय करणार आहे, तो आपण तिथं स्टडी करणार आहे. ओके. तर आपल्याला पास्कल्सनी काय सांगितलं बघा. पास्कल्स जे सर होते त्यांनी बघा त्यांचं जे स्टेटमेंट आहे किंवा एक बघा इकडं समजा एक असा एक वेसल आहे, हा एक पिस्टन आहे, पिस्टन म्हणू आपण. ओके. पिस्टन्स एस नाव एस बी द पिस्टन्स. हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे त्या पिस्टनचा आणि त्याच्यामध्ये लिक्विड असणार आहे, इनकॉम्प्रेसिबल लिक्विड. ओके. असं काय असणार आहे, इनकॉम्प्रेसिबल लिक्विड. आपण फ्लुइडच्या प्रॉपर्टीमध्ये शिकलेलो, ते कॉम्प्रेस झालं नाही पाहिजे असं लिक्विड आपण काय करणार आहे, त्या व्हेसलमध्ये काय केलेलं, फिल केलेलं आहे. आणि पिस्टन्स आहे. आपण या पिस्टन्सवरती काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. इथं पिस्टन्सवरती फोर्स अप्लाय करणार आहे त्या एरियावरती. मी तिथं काय झालंय, प्रेशर्स. आणि तो जो दाब आहे पिस्टन्स कुणावरती एक्झर्ट करणार आहे, तर हे जे लिक्विड हा पिस्टन्स खाली येणार आहे, पूर्ण त्याचा सरफेस आहे बॉटमचा पिस्टनचा, तो एवढं प्रेशर्स ते कुणावरती एक्झर्ट करणार आहे, तर जे खालचे मॉलिक्युल्स आहेत खालच्या मॉलिक्युलवरती काय करणार, ते दाब तयार करणार, प्रेशर एक्झर्ट करणार आहे. आता खालच्या मॉलिक्युलच्या अजून एक लेअर असणार आहे मॉलिक्युल ऑफ लिक्विडची. ते मॉलिक्युल्सवरती जो प्रेशर ऍक्ट झालेलं आहे एवढं, ते परत खालच्या मॉलिक्युलवरती ते प्रेशर एक्झर्ट करणार आहे, तेवढंच प्रेशर्स परत खालच्या मॉलिक्युलवरती तेवढंच प्रेशर ऍक्ट होणार आहे. हे कुठपर्यंत असं चालणार आहे, वॉल ऑफ द हा जो बॉटम सरफेस आहे कशाचा, त्या व्हेसलचा, तिथपर्यंत तेच प्रेशर राहणार आहे. किंवा इकडे पण प्रेशर ऍक्ट होणार आहे, वॉल्स ऑफ द कंटेनर किंवा व्हेसल, तेवढंच प्रेशर ऍक्ट होणार आहे. आणि इकडे पण काय असणार आहे, तेवढंच प्रेशर ऍक्ट होणार आहे. हे कोणी सांगितलं, पास्कल्स. फक्त हे जे प्रेशर्स आहे हे सगळीकडे काय राहणार आहे, सारखं ऍक्ट होणार आहे. म्हणजे इथं पण त्याच लेअरवरती तेवढंच प्रेशर, खालच्या लेअरवरती तेवढंच, किंवा त्या मॉलिक्युल्सवरती तेवढंच, इथल्या मॉलिक्युलवरती त्या लेअरच्या सगळ्या मॉलिक्युलवरती प्रेशर काय असणार आहे, इक्वली असणार आहे आणि एकसारखं काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. तसंच कशावरती, वॉल्स, ही जी वॉल्स आहे कंटेनरची त्याच्यावरती सुद्धा काय होणार आहे, एकसारखं ऍक्ट होणार आहे, निर्वातपणे, अनडिमिनिश्ड. इथे लक्षात, असं नाही की इथं कमी ऍक्ट होईल आणि इथं प्रेशर काय असेल जास्त, असं नसणार आहे. अनडिमिनिश्ड, सगळीकडे सारखं, इथं सारखं, इथं सारखं, इथं सारखं, अनडिमिनिश्ड म्हणजे निर्वातपणे ते करणार, ऍक्ट होणार आहे त्या फ्लुइडवरती. आणि कशावरती, ते वॉल्स ऑफ द व्हेसल्स, एकसारखं ऍक्ट होणार आहे. लक्षात, हे कोणी सांगितलं, पास्कल्सनी. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे जे आपण फ्लुइड घेतलेले ते फ्लुइड जे असणार आहे ते कंटेनरमध्ये घेणार, ते पूर्ण कंटेनर काय असलं पाहिजे, एनक्लोज्ड असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, एनक्लोज्ड, पूर्णपणे काय असलं पाहिजे, बंदिस्त असलं पाहिजे. आणि ते सध्या आता फ्लुइड काय रेस्ट आहे. ह्याच्या अगोदरचे आपण जे प्रेशर फाइंड आउट करू शकतो, प्रेशर फाइंड आउट करत होतो ना, समजा आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर, वरचा जो सरफेस होता तो क्लोज्ड नव्हता. इथे लक्षात, आपण इथलं प्रेशर काढलेले डेप्थला, सरफेसला काढलेले, इथलं प्रेशर काढलेले, म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशरचा आपण स्टडी केला, गेज प्रेशरचा स्टडी केला. तेव्हा तिथं जो सरफेस, हा जो फ्लुइड जे होतं, बरोबर आहे, म्हणजे तिथं पण रेस्टचा स्टडी केला आपण, फक्त जो कंटेनर होता किंवा वेसल होतं ते क्लोज्ड नव्हतं. हा फरक आहे लक्षात. पास्कल्सनी काय सांगितलं लक्षात. आणि इथं आपण ग्रॅव्हिटीचा विचार करत होतो, इथं आपण ग्रॅव्हिटी काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे.
पास्कलच्या लॉमध्ये. खूप अतिशय लॉ महत्त्वाचा आहे. त्याचे आपण ॲप्लिकेशन्स, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये. ओके, परत एकदा बघा. एक वेसल घेतलेला आहे. मी तुम्हाला स्टेटमेंट पाठ करायची गरज नाही. एक वेसल घेतलेला आहे. ओके, कंटेनर म्हणू आपण. आणि त्या कंटेनरला आपण फ्रिक्शनलेस किंवा एक वॉटर टाईट किंवा लिक्विड टाईट पिस्टन असतं, जेणेकरून वरून जर दाब दिला तर प्रेशरमुळं खालून पण प्रेशर ॲक्ट होणार आहे आणि ते वर लिक्विड येणार, लिक्विड वर येणार नाही. त्यासाठी आपण घेतानाच पिस्टन कसा घेणार आहे, वॉटर टाईट किंवा लिक्विड टाईट पिस्टन, की ते लिक्विड वर येणार नाही दाब दिल्यामुळे. येते लक्षात. ते लिक्विड घेतलेले इनकॉम्प्रेसिबल लिक्विड घ्यायचे आणि पिस्टनचा एरिया ए असणार आहे. एस बी द पिस्टन, त्याच्यावरती आपण फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि फोर्स आपण त्या एरियावर त्याला आपण म्हणतो प्रेशर. ह्याचे प्रेशर कुठल्या ह्या मॉलिक्युलवरती ॲक्ट होणार आहे. पिस्टनच्या जी खालची जी लेअर असणार आहे त्यावरती एवढं प्रेशर ॲक्ट होणार आहे. समजा ही लेअर आहे, त्यानंतरची खालची लेअर, त्याच्यावरती तेवढंच ॲक्ट होणार आहे. त्या खालच्या लेअरवरती तेवढंच ॲक्ट होणार आहे. असं काय होणार आहे, हे जे प्रेशर आहे ट्रान्समिट होणार आहे इक्वली, एकसारखं ट्रान्समिट. इथं तेवढंच, इथं ट्रान्समिट होणार आहे, परत इथं ट्रान्समिट होणार आहे, इथं ट्रान्समिट होणार आहे. आणि ते प्रेशर जे असणार आहे इथपर्यंत जेवढं ट्रान्समिट कसं होतं इक्वली, इकडं सुद्धा तेवढंच असणार आहे. वॉलवरती इक्वली ट्रान्समिट होणार आहे आणि अनडिमिनिश्ड, निर्वातपणे. असं नाही की इथं जास्त आहे इथं कमी कमी कमी, असं नाही. निर्वातपणे काय होणार आहे, ट्रान्समिट होणार टू द फ्लुइड ऑफ द लिक्विड अँड ऑल्सो वॉल ऑफ द कंटेनर. कंटेनरवरती जी वॉल आहे त्याच्यावरती पण प्रेशर काय असणार आहे, एकसारखं असणार आहे. हे कोणी सांगितलं, पास्कल्स लॉ. ह्याच्यामध्ये लक्षात, हे जे कंटेनर आहे किंवा वेसल आहे ते काय असलं पाहिजे, क्लोजड असलं पाहिजे. आणि इथं जी ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटीचा आपण इथं विचार करत नाही. ग्रॅव्हिटी आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहोत. ओके, समजलं. तर ते स्टेटमेंट बघा. पास्कल्स सरनी काय सांगितलं, पास्कल्स लॉ. द प्रेशर अप्लाइड, आपण इथं प्रेशर काय केलेलं आहे, अप्लाइड ॲट एनी पॉईंट, कुठल्याही पॉईंटवरती अप्लाइड करा. ॲट एनी पॉईंट, ऑन एनी पॉईंट बघा, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ अँड एनक्लोज्ड, ते फ्लुइड काय असलं पाहिजे, एनक्लोज्ड असलं पाहिजे. आणि सगळ्यात मस्त काय असलं, रेस्ट. आणि ते जे प्रेशर असेल कसं ट्रान्समिट होणार आहे, प्रेशर कसं ट्रान्समिट होणार आहे, इक्वली, एकसारखं ट्रान्समिट होणार आहे. आणि ते कसं असणार आहे, अनडिमिनिश्ड, निर्वातपणे. असं नाही की इथं कमी इथं कमी इथं कमी, इथं जास्त आहे इथं कमी इथं अजून कमी, असं नसतं. इथं जास्त आहे वॉलवरती इथं कमी, असं नसतं. अनडिमिनिश्डली टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड्स, प्रत्येक पॉईंटवरती ते प्रेशर काय असणार आहे, अनडिमिनिश्ड असणार आहे. ट्रान्समिट इक्वली ट्रान्समिट होणार आहे, अनडिमिनिश्ड असणार आहे, एकसारखं. आणि ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर्स, ऑन वॉल्स ऑफ द कंटेनरवरती पण काय असणार आहे, ते असणार आहे. फक्त प्रोव्हाइडेड इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी आपण काय करणार आहे, ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी जो तिथं असणार तो आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार. बघा, समजला पास्कल्स लॉ. थोडक्यात काय की समजा आपण एखादा, समजा एक अजून एक उदाहरण देतो बघा. लहान मुलं पिचकारे, बघा इथं तो पिस्टन असा दाबतात, हा पिस्टन आहे, त्याचं प्रेशर, हा फोर्स ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती, म्हणजे तिथं काय झालं प्रेशर, ते प्रेशर पुण्यावरती ॲक्ट होणार ह्या लेअरवरती. ओके, नंतर अजून जे प्रेशर ॲक्ट झाले तेच खालच्या लेअरवरती ॲक्ट होणार आहे, परत तेच खालच्या लेअरवरती, परत तेच खालच्या लेअरवरती, परत तेच. हे प्रेशर कसं ट्रान्समिट होणार आहे, इक्वली आणि अनडिमिनिश्ड. येते लक्षात. आणि इथं पण तेवढंच प्रेशर असणार आहे, जे बाहेर फवारा पाडणार आहे जेवढं प्रेशर इथं असणार आहे तेवढंच इथून बाहेर पडताना प्रेशर असणार आहे. हे पास्कल्स मी सांगितले. येते लक्षात. द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ अन एनक्लोज्ड, हे सुद्धा एनक्लोज्ड आहे लक्षात. एनक्लोज्ड फ्लुइड आहे, ते बंदिस्त आहे, ॲट रेस्ट आहे. आणि ते कसं ट्रान्समिट होणार आहे, प्रेशर, प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली, एकसारखं ट्रान्समिट होणार आहे आणि अनडिमिनिश्ड, निर्वातपणे. असं नाही की इथं कमी इथं जास्त इथं कमी, असं नाही, सगळीकडे सारखं असणार आहे. टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड्स, प्रत्येक पॉईंटवर त्या फ्लुइडवरची काय असणार आहे, सारखं असणार आहे. ऑल्सो कुठं असणार आहे, वॉल्स ऑफ द कंटेनर. पण तिथं आपण जो प्रोव्हाइड केलं इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. स्टेटमेंट. आता आपण त्याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ बघू. त्याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ काय बघा.
एक्सपेरिमेंटल प्रूफ. कन्सिडर वेसल, एक वेसल घेतलेला आहे. हा दिसतोय वेसल्स ॲज शोन इन फिगर. हे आपली जे वेसल्स आहे, थोडंसं वेगळं वाटतंय. हे जे वेसल्स आहे, कन्सिडर वेसल्स विथ 4 आर्म्स. त्याला 4 बाजू आहेत. 1 2 3 4. कन्सिडर वेसल्स विथ 4 आर्म्स. त्याला आपण नाव देऊ. या आर्म्सला काय म्हणू? ए. या आर्म्सला काय म्हणू? बी. या आर्म्सला सी. 4 आर्म्स आहेत. फिटेड विथ फ्रिक्शनलेस वॉटर टाईट पिस्टन्स. हे पिस्टन्स आहेत बघा, फ्रिक्शनलेस वॉटर टाईट पिस्टन्स आहेत. ओके, हे पिस्टन्स आहेत. कोणते? फ्रिक्शनलेस. म्हणजेच आपण एक वेसल घेतलेलं आहे. कन्सिडर वेसल्स विथ किती आर्म्स आहेत? त्याला 4 बाजू आहेत. 1 2 3 4. बरोबर आहे. कन्सिडर वेसल्स, त्याला किती बाजू आहेत? 4 बाजू आहेत. ओके, ए बी सी डी आपण त्याला नाव दिलेले. बरोबर आहे. आणि त्यामध्ये आपण काय फिट केलेलं आहे? पिस्टन्स फिट केलेला आहे. आणि तो जो पिस्टन्स असणार आहे तो कसा असणार आहे? वॉटर टाईट. म्हणजे ज्यावेळेस यातून वॉटर बाहेर येत नाही असा तो पिस्टन असणार, वॉटर टाईट पिस्टन्स. आणि त्यामध्ये आपण काय त्या वेसल्समध्ये फिल करणार आहे? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. बघा समजले. याचं कन्स्ट्रक्शन वेसलचा असा एक वेसल शेप आपण कसाही घेऊ शकतो. 4 त्याला बाजू आहेत. आणि त्यामध्ये हे बघा पिस्टन्स आहेत. ए, त्याला नाव देऊ आपण बाजूला ए बी सी डी. म्हणजे ते पिस्टन्सच येतलं आहे, वॉटर टाईट पिस्टन्स आहेत. आपण काय फिटेड केलं आहे तिथं? काय फिट बसवलेलं आहे? असे 4 पिस्टन्स बसवलेले त्या बाजूमध्ये ए बी सी डी. ओके. आणि त्या वेसल्समध्ये आपण काय फिल केलेलं आहे? काय फिल केलेलं लक्षात घ्यायचं? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. ओके, ॲज शोन इन फिगर्स. आता लेट बघा. आता हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे, लेट द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ए पिस्टन ए बी सी डी. आता ह्याचा प्रत्येकाचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळा आहे. समजा हा जो पिस्टन आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय म्हणू आपण? ए म्हणू. थोडासा हा मोठा आहे त्याला काय म्हणू? टॉईस ए. हा थोडा मोठा आहे त्याला काय म्हणू आपण? थ्राईस ए. आणि हा लहान आहे त्याला आपण काय म्हणू? हा. म्हणजे प्रत्येक पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय दिला आहे? एचा ए, बी पिस्टनचा काय? टॉईस ए, सी पिस्टनचा काय? थ्राईस ए, आणि डीचा काय? A/2 रिस्पेक्टिव्हली. आता व्यवस्थित बघा. हा जो पिस्टन ए त्याच्यावरती आपण काय करणार? फोर्स एक्झर्ट करणार. बघा, द फोर्स अप्लाइड ऑन ए पिस्टन ए. हा जो फोर्स आपण काय करणार आहे? अप्लाइड करणार आहे. कोणावरती? पिस्टन ए वरती, की ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय? ए. मग मला सांगा, आपण फोर्स अप्लाइड करतोय त्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वरती. तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय? ह्या पिस्टन एचा. आणि फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय असतं? प्रेशर्स. एवढं प्रेशर एक्झर्ट होणार. हा पिस्टन्स खाली येणार आहे थोडा. आणि किती प्रेशर एक्झर्ट करणार आहे? हा पिस्टन्स ऑन ए फ्लुइड वरती. म्हणजे प्रेशर एक्झर्टेड ऑन ए फ्लुइड. म्हणजे हा जो पिस्टन आहे, पिस्टनवरती आपण काय केलेलं? फोर्स ऍक्ट केलेला आहे त्या पिस्टनचा एरिया, एवढ्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वरती. फोर्स अपॉन एरिया, ठीक आहे असणार प्रेशर. आणि हे जे प्रेशर एक्झर्ट होते, कुणावरती प्रेशर एक्झर्ट होणार आहे? हे आतमध्ये काय? फ्लुइड आहे. ओके, फ्लुइडवरती एक्झर्ट होते. प्रेशर एक्झर्ट ऑन ए फ्लुइड. आणि ते प्रेशर किती एक्झर्ट होते? P = F अपॉन ए. का आपण कुठल्या ह्याच्यावरती, कुठल्या पिस्टनवरती फोर्स ऍक्ट केलेला आहे? पिस्टन ए. ह्या पिस्टनवरती आपण काय केलेलं आहे? फोर्स ऍक्ट केलेला आहे. ओके. ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाइड करू, आता पास्कल्स लॉ काय सांगतोय? जे प्रेशर तयार होणार आहे ते प्रेशर कसं ट्रान्समिट होणार आहे? इक्वली अँड अनडिमिनिश्ड, सईकडं. इथं पण सारखं होणार, इथं पण, इथं पण. आणि मग आपल्याला असं आपलं ऑब्झर्वेशन असणार आहे. आता इथं प्रेशर ह्या पिस्टनवरती ऍक्ट होणार आहे. ह्या पिस्टनवरती प्रेशर, कारण हे जे प्रेशर ह्या लेअरवरती, ह्या लेअरवरती, ह्या लेअरवरती, सगळीकडे प्रेशर काय असणार? इक्वली. कसं ट्रान्समिट होणार आहे प्रेशर? हे जे प्रेशर कसं ट्रान्समिट? पिस्टन ए वरती. इथं जे प्रेशर ऍक्ट झाले या फोर्स पर युनिट एरियावरती, ह्या एरिया ए, तर ते जे प्रेशर ऍक्ट होणार आहे त्या फ्लुइडवरती, फ्लुइडवरती प्रेशर एक्झर्ट्स होते
ओके. आणि हे जे प्रेशर्स आहे अकॉर्डिंग टू द पास्कल्स लॉ कसं ट्रान्समिट होणार आहे, इक्वली सारखं ट्रान्समिट होणार आहे. आणि कसं असणार आहे, अनडिमिनिश्ड, एकसारखं एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड्स अँड ऑल्सो वॉल्स ऑफ द कंटेनर. इथं पण प्रेशर ऍक्ट होणार आहे. आणि इथं जर प्रेशर ऍक्ट झालं, हा पिस्टन कसा आहे, फ्रिक्शनलेस आहे, वॉटर टाईट आहे. हा पिस्टन का असा मूव्ह होणार आहे. हा आत्ता जी पोझिशन होती ती ओरिजिनल पोझिशनला इथे. हा सुद्धा काय आता ओरिजिनल पोझिशनला आहे. ही नंतर ते चेंज झालेली पोझिशन्स. ओके. हा पण पिस्टनवरती प्रेशर ऍक्ट होणार आहे. आपण ज्यावेळेस प्रेशर एवढं ऍक्ट होईल, प्रेशर एक्झर्टेड ऑन ए फ्लुइडवरती प्रेशर एक्झाम काय होणार आहे लक्षात. हे जे फ्लुइड आहे किंवा ते प्रेशर कसं ट्रान्समिट होणार आहे, इक्वली अँड अनडिमिनिश्ड एव्हरी पॉईंट्स. त्यामुळे पिस्टनवरती ते ऍक्ट होणार. इथं पण प्रेशर ऍक्ट होणार आहे. आणि प्रेशर एक्झाम फ्रिक्शनलेस आहे, तर ते इझिली काय होणार आहे, मूव्ह आउटवर्ड्स. आपल्याला असं दिसणार आहे हे जे पिस्टन्स आहेत मूव्ह आउटवर्ड्स, हे आपल्याला दिसणार आहे. बघा हे आपल्याला पोझिशन त्यांची चेंज झाली आहे, बाहेर आलेले ते पिस्टन्स. कशामुळं, कारण आपण इथं प्रेशर अप्लाइड केलेलं आहे या पिस्टन एवरती. आणि अकॉर्डिंग पास्कल्स लॉ हे सुद्धा प्रेशर कुठे ऍक्ट होणार आहे, ह्याच्यावरती, ह्या तिन्ही पिस्टनवरती काय होणार आहे, प्रेशर ऍक्ट होणार आहे. आणि ते पिस्टन्स काय होणार, मूव्ह आउटवर्ड्स. जसे आपण हे पाणी असतं, जसं आपण हा प्रेस करतो त्यास लिक्विड बाहेर पडतं. तर इथं अजून एक पिस्टन बसवला असता, तर हा पिस्टन बाहेर आला असता. ओके. तसे इथले पिस्टन्स काय झालेले आहेत, बाहेर आलेले आहेत. नाव इन ऑर्डर टू, आता आपल्याला ऑब्झर्व काय दिसतंय, हे जे 3 पिस्टन्स आहेत मूव्ह आउटवर्ड्स. ना आता इथून पुढचं महत्वाचं, इन ऑर्डर टू. बघा, इन ऑर्डर टू कीप दीज 3 पिस्टन्स. कोणते, हे 3 पिस्टन्स. इन ऑर्डर टू कीप्स these three pistons कोणते, B, C and D in their original position. म्हणजे कीप म्हणजे ठेवायचे, आपल्याला ते पिस्टन्स काय राहिले पाहिजेत, ओरिजिनल पोझिशनला राहिले पाहिजेत. इन ऑर्डर टू कीप दीज 3 पिस्टन्स कोणते, B, C, D, ते ओरिजिनल पोझिशनलाच आपल्याला ठेवायचे. तर ओरिजिनल पोझिशनला जर ठेवायचे असतील तर काय करायला लागेल, ओरिजिनल पोझिशनला ठेवायचे असतील तर काय करायला लागेल, आपल्याला बाहेरून फोर्स लावायला लागेल. काय लावायला लागेल, बाहेरून फोर्स. हे लक्षात. समजा एखादा हा बॉक्स, ओके, हा मुलगा इकडे ओढतोय, बॉक्स कुठे येणार आहे, इकडे मूव्ह होणार आहे. तर बॉक्स जर इकडे मूव्ह झाला नाही पाहिजे ह्या पोझिशन पासून, तर काय करायला लागेल, इकडून एक फोर्स लावायला लागेल. जेवढा फोर्स याने लावलेला आहे फॉर एक्झाम्पल, तेवढाच कोणी हे लावत नाही, तेव्हाच तो बॉक्स राहील ओरिजिनल पोझिशनला आहे. नाहीतर हा जर फोर्स नसेल तर बॉक्स कुठं मूव्ह होणार आहे, इकडे मूव्ह होणार आहे. ओके, हे काय तुम्हाला समजतंय. बघा काय सांगितले, इन ऑर्डर टू कीप these 3 pistons A, B, C, D their original position. त्या ओरिजिनल पोझिशनलाच राहिले पाहिजे. जर ओरिजिनल पोझिशनला राहायचे असतील तर आपल्याला इकडून काय करायला लागेल, फोर्स लावायला लागेल ह्या पिस्टनवरती. तो फोर्स किती लावायला लागेल, इथं किंवा ह्या पिस्टनवरती किंवा ह्या पिस्टनवरती किती फोर्स लावायला लागेल बघू आपण.
किती फोर्सची आवश्यकता आहे? आता मला सांगा इथं एरिया किती? ट्वाइस आहे. आता हे जे फोर्स अपॉन एरिया किती प्रेशर ॲक्ट झालेलं आहे, एवढं प्रेशर ह्या पिस्टन बी वरती ॲक्ट होते, एवढंच प्रेशर किती पिस्टन वरती सी वरती ॲक्ट होते, आणि एवढंच प्रेशर डी वरती तेवढंच ॲक्ट होते. म्हणजे तेवढंच आपल्याला प्रेशर काय करायला ठेवावं लागेल, तेव्हाच ते पिस्टन करतील ओरिजिनल पोझिशनला राहतील. मग इथं किती फोर्स द्यावा लागेल, आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती? ट्वाइस आहे बघा. मग फोर्स किती प्रेशर्स ॲक्ट ऑन ए पिस्टन बी, प्रेशर ॲक्ट्स ऑन ए पिस्टन बी साठी बघू आपण. फॉर पिस्टन बी किती प्रेशर्स ॲक्ट करायला लागेल पिस्टन बी वरती, किती फोर्स द्यावा लागेल? एवढा चालेल का? नाही चालणार. एफ अपॉन ट्वाइस आहे, नाही होत. किती लागेल? म्हणजे हा कॅन्सल होईल. इथं फोर्स किती लागेल आपल्याला? ट्वाइस एफ एवढा फोर्स द्यावा लागेल. तसं आपल्याला काय मिळेल? पी बी इज इक्वल टू एफ अपॉन ए. हा कशाचा? एफ अपॉन ए म्हणजेच काय? हे प्रेशर्स. एवढा फोर्स इथे किती लागेल? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती? थ्राइस आहे, त्यामुळे तिथला फोर्स एवढा लागणार नाही. थ्राइस एफ द्यावा लागेल बघा. फॉर सी साठी पी सी इज इक्वल टू थ्राइस सी अपॉन थ्राइस, सॉरी फोर्स आहे तो, हा कॅन्सल होईल. म्हणजे पी सी किती असणार आहे? एफ अपॉन ए. म्हणजेच हा काय? प्रेशर आहे. नंतर इथं बघा किती लागेल? ए बाय टू एरिया, त्यामुळे डी साठी किती लागेल? ए बाय टू. किती फोर्स लागेल? कमी लागेल इथं फोर्स, एफ बाय टू. इथं जास्त लागेल, इथं कमी लागेल. म्हणजे हा 2 ला 2 कॅन्सल होईल. म्हणजे पी डी जी काय मिळेल? एफ अपॉन ए. म्हणजेच किती? पी. म्हणजे दॅट इज पी सी, सॉरी पी बी, पी सी आणि पी डी इज इक्वल टू एवढं प्रेशर. म्हणजे इथं पण तेवढंच प्रेशर ॲक्ट होते. इथं पण पी प्रेशर आहे, इथं पण पी प्रेशर आहे, इथं पण पी, इकडून पण पी, इकडून पण पी, इकडून पण पी. ते ओरिजिनल पोझिशनला राहतील. म्हणजे ह्याच्यावरनं सिद्ध असं होतंय, पास्कल्स लॉ आपला करतोय सिद्ध होतोय. म्हणजे इन दिस किंवा दिस इंडिकेट्स, हे काय इंडिकेट्स करते इक्वेशन? दिस इंडिकेट्स दॅट्स. काय इंडिकेट्स करते? प्रेशर आपण कशावर अप्लाइड केलेलं आहे? प्रेशर अप्लाइड ऑन ए पिस्टन ए. प्रेशर ज्यावेळेस पिस्टन ए वरती अप्लाइड करतोय बघा, प्रेशर अप्लाइड ऑन ए पिस्टन ए, बरोबर आहे. आणि हे जे प्रेशर इज ट्रान्समिटेड, कसं ट्रान्समिट होणार आहे? इक्वली अँड अनडिमिनिश्ड एव्हरी पॉईंट, प्रत्येक पॉईंटवरती किंवा प्रत्येक पिस्टनवरती ए बी सी वरती तेवढंच ॲक्ट्स होते. आणि ते कसं असणार आहे? इक्वली असणार आहे. आपला काय पास्कल्स लॉ ह्याच्यावरून करतोय, प्रूव्ह होतोय. समजलं? पास्कल्स लॉमध्ये एवढंच लक्षात कसं असलं पाहिजे? इन्क्लुडेड असलं पाहिजे. नाही तर ग्रॅव्हिटी आपण काय करतोय? निग्लेक्ट करतोय. आणि जेवढं आपण प्रेशर ॲक्ट केलेलं आहे एखाद्या पॉईंटवरती, तेवढंच सगळीकडे काय असणार आहे? ह्या वॉलवरती तेवढंच प्रेशर, किंवा त्या लिक्विड्सवरती काय असणार आहे? सेम प्रेशर ॲक्ट होणार आहे. फक्त लक्षात येतं सरफेस जो असणार आहे, कंटेन असणार, तो असला पाहिजे इन्क्लोजर असणार. ठीक आहे. हा पास्कल्स लॉ आहे महत्त्वाचा. हे 2 ॲप्लिकेशन्स आहेत, अतिशय सोपे आहेत. तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवेन, मी तुम्हाला पास्कल्स लॉ समजेल. ओके. हायड्रोलिक लिफ्ट आहे, हायड्रोलिक ब्रेक्स आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे तुम्हाला ॲप्लिकेशन्स आपण स्टडी करतो.